नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा पॉइंट ज्याचं नाव आहे बायपास न्यूट्रिएंट म्हणजेच बायपास पोषक घटक. सुरुवातीला आपण गोष्ट समजून घेऊया, की आपण जे कॉन्सन्ट्रेट जनावराला खाऊ घालतो, म्हणजे आपण जे पशुखाद्य जनावराला खाऊ घालतो, तर ते पशुखाद्य जनावराच्या पोटामध्ये जे सूक्ष्मजीव असतात, ते त्याला तोडून टाकतात, त्याचं ब्रेकडाउन करतात, म्हणजे त्याचं विघटन करतात आणि ते जे प्रोटीन असू द्या, कार्बोहायड्रेट असू द्या, फॅट असू द्या, म्हणजे त्या खाद्यामधलं जे काही घटक आहेत, ते त्या जनावराला अवेलेबल न होता, ते रुमेनमधलं म्हणजे जनावराच्या पोटामधील सूक्ष्मजीव त्याचे विघटन करतात, त्याला तोडून टाकतात आणि पूर्ण जे खाद्य आपण दिलेलं आहे जनावराला, ते जनावराला पूर्णपणे मिळत नाही. तर काही त्यातला बराचसा भाग हा सूक्ष्मजीव पोटामध्ये खाऊन टाकतात. तर रुमिनंट म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी पोटाला 4 कप्पे असतात. तर त्या 4 कप्प्यामधला पहिला कप्पा असतो, त्याचं नाव आहे रुमेन आणि त्या पहिल्या कप्प्यामध्ये असतात सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव असल्यामुळे आपण जे पशुखाद्य जनावरांना देतो, ते पहिल्या कप्प्यामध्ये सूक्ष्मजीव त्या खाद्याला खाऊन टाकतात, त्याला ब्रेकडाउन करून टाकतात. त्यामुळं 4थ्या कप्प्यामध्ये ते खाद्य पोहोचत नाही, पूर्णपणे पोहोचत नाही. त्यातला काहीसा भागच पोहोचतो आणि जनावराला आपण दिलेलं खाद्य पूर्णपणे मिळत नाही. तर तर त्यासाठी आपण एक बायपास न्यूट्रिएंट हा एक घटक आपण तयार केलेला आहे. तर बायपास न्यूट्रिएंट म्हणजेच बायपास पोषक घटक. म्हणजे हे पोषक घटक असे असतात, की ते पोटाच्या रुमेन या कप्प्यामध्ये न तुटता थेट पुढच्या पोटात म्हणजे अबोमॅझम आणि आतड्यामध्ये पचतात. म्हणजे अबोमॅझम हे 4था कप्पा आहे. तर त्या 4थ्या कप्प्यामध्ये जर न तुटता पशुखाद्य गेलं, तर ते जनावराला पूर्णपणे रक्तामध्ये मिळतं. तर अशा प्रकारे आपण बायपास न्यूट्रिएंट जर बनवले, म्हणजे असं पशुखाद्य बनवलं, जे पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता थेट शेवटच्या कप्प्यामध्ये म्हणजेच अबोमॅझममध्ये जातं आणि अबोमॅझममधून ते रक्तामध्ये जातं आणि अबोमॅझम नंतर ते लहान आतड्यामध्ये जातं आणि लहान आतड्यामधून पण ते रक्तामध्ये जातं. तर अशा प्रकारे आपण बायपास न्यूट्रिएंट म्हणजे काय हे पाहिलं तर बायपास प्रोटीन तर बायपास न्यूट्रिएंटचे पार्ट आहेत जसं की बायपास प्रोटीन, बायपास फॅट. तर त्यातला आपण बायपास प्रोटीन हे पहिल्यांदा पाहूया. तर बायपास प्रोटीन, प्रोटीन म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणायचं प्रथिने. तर याला बायपास का म्हणलं आहे? तर पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता ते डायरेक्ट 4थ्या कप्प्यामध्ये जातात. म्हणजे पहिला कप्पा त्यांनी बायपास केला. जसा बायपास रोड असतो, की हे गाव सोडून डायरेक्ट दुसऱ्या गावामध्ये जायला बायपास रोड असतो. तसं काहीसं इथं आपल्याला पाहायला मिळतं, की पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता ते पशुखाद्य डायरेक्ट शेवटच्या कप्प्यामध्ये जातं. म्हणून त्याला बायपास हे नाव दिलेलं आहे. जे आपण नॉर्मल पशुखाद्य देतो, ते पहिल्या कप्प्यामध्ये तुटतं आणि ते जनावराला पूर्णपणे मिळत नाही. मग त्यामुळं त्याला बायपास म्हटलेलं नाही. पण हे आपण असं पशुखाद्य तयार केलं आहे, जे पहिल्या कप्प्यामध्ये तुटत नाही म्हणून ते पहिल्या कप्प्याला बायपास करतं. म्हणून त्याला बायपास न्यूट्रिएंट असं नाव दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया बायपास प्रोटीन म्हणजेच बायपास प्रथिने. हे असे प्रथिने आहेत जे रुमेनमध्ये म्हणजे पोटाच्या पहिल्या कप्प्यामध्ये कमी प्रमाणात तुटतात आणि थेट आतड्यामध्ये जाऊन पचतात आणि थेट जनावराच्या रक्तामध्ये मिसळतात. तर याचं उदाहरण काय? तर सोयाबीनला हीट दिली म्हणजे सोयाबीनला उष्णता दिली, तर त्याचं बायपास प्रोटीनमध्ये म्हणजे बायपास प्रथिनांमध्ये रूपांतर होतं आणि ते सोयाबीन पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता डायरेक्ट शेवटच्या कप्प्यामध्ये आणि लहान आतड्यामध्ये जातं आणि जनावराच्या रक्तामध्ये मिसळतं. तर अशा प्रकारे आपण बायपास प्रोटीन हे पाहिलं. तर बायपास प्रोटीन देण्याचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे, की दुधाचे उत्पादन वाढते. दुधातील प्रोटीन आणि एस-एन-एफचं प्रमाण वाढतं. जनावराच्या शरीराची वाढ चांगली होते आणि प्रजनन क्षमता सुधारते. म्हणजे जनावर वेळेवर माजावर येतं आणि वेळेवर गाभण राहतं. तर आपण बायपास प्रोटीन पाहिलं. आता दुसरा घटक आपण बघूया. त्याला म्हणायचं बायपास फॅट. फॅट म्हणजे चरबी. तर बायपास चरबी म्हणजे बायपास फॅट असं नाव त्याला का दिलेलं आहे? तर
जनावरांच्या पहिल्या कप्प्यामध्ये सूक्ष्मजीवांकडून ते न तुटता डायरेक्ट शेवटच्या कप्प्यामध्ये जातं. म्हणजे पोटाला 4 कप्पे असतात. त्यातल्या पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता ते डायरेक्ट शेवटच्या कप्प्यामध्ये जातं आणि जनावराच्या रक्तात मिसळतं. म्हणजे त्यानं पोटातला पहिला कप्पा बायपास केला म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बायपास फॅट. तर हे असे फॅट आहे जे रुमेनमध्ये म्हणजे जनावराच्या पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता थेट आतड्यामध्ये पचते आणि जनावराच्या रक्तामध्ये जाते आणि जनावराला त्याचा पूर्ण फायदा होतो. म्हणून त्याला बायपास फॅट असं नाव दिलेलं आहे. तर याचं उदाहरण काय? कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. म्हणजे त्याला जर फॅटी ॲसिडला जर कॅल्शियम सॉल्ट सोबत जोडलं, तर ते सूक्ष्मजीव तोडू शकत नाहीत. म्हणजेच ते पहिल्या कप्प्यामध्ये न तुटता डायरेक्ट लहान आतड्यामध्ये जातं आणि ते रक्तामध्ये मिसळतं आणि जनावराला पूर्णपणे त्याचा फायदा होतो. आणि कमर्शियल बायपास फॅट सप्लिमेंट म्हणजे मेडिकलमध्ये किंवा पशुखाद्याच्या दुकानामध्ये हे बायपास फॅट आपल्याला डब्यामध्ये मिळतं, जे की आपण घरी आणून त्याला जनावराला खाऊ घालू शकतो. तर बायपास फॅट देण्याचे फायदे काय? तर दुधातील फॅटची टक्केवारी वाढते. जास्त ऊर्जा जनावराला मिळते आणि उष्णतेच्या काळात जनावराची कार्यक्षमता टिकते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जनावराची कार्यक्षमता टिकते. उन्हाळ्यामध्ये पण जनावर चांगलं दूध देतं आणि जनावराची कंडिशन सुधारते. म्हणजे जनावराचं शरीर हे चांगल्या प्रकारे सुधारतं. आता आपण बघूया बायपास न्यूट्रिएंट कधी द्यायचे? तर कधी द्यायचे आणि कोणाला द्यायचे? तर जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींना व्यायल्यानंतर सुरुवातीच्या दूध द्यायच्या काळामध्ये हे बायपास न्यूट्रिएंट दिलं पाहिजे, कारण दूध देण्याचं प्रमाण जास्त असतं. तर याचा उपयोग काय? तर बायपास न्यूट्रिएंट दिल्यावर दुधाचं उत्पादन वाढतं आणि शरीर कमजोर असेल तरी पण आपण बायपास फॅट हे बायपास न्यूट्रिएंट म्हणजे बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पोषक घटक हे असे पोषक घटक आहेत, जे जनावराच्या पोटाच्या पहिल्या कप्प्यामध्ये म्हणजेच रुमेनमध्ये न तुटता थेट आतड्यात पचतात. त्यामुळे जनावरांना जास्त प्रमाणात प्रोटीन व ऊर्जा मिळते आणि दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते. तर ह्याचा डोस काय आहे ते बघूया. म्हणजे बायपास न्यूट्रिएंट म्हणजेच बायपास पोषक घटक देण्याचे प्रमाण काय आहे? किती दिलं पाहिजे हे आपण पाहूया. तर बायपास फॅट म्हणजेच बायपास चरबी तर साधारणपणे जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींमध्ये दिलं जातं. तर ह्याचा डोस आहे गाईमध्ये 100 ते 150 ग्रॅम प्रतिदिवस आणि म्हशीमध्ये 150 ते 200 ग्राम प्रतिदिवस. तर कधी द्यायचं? व्यायल्यानंतर 15 दिवसांनी सुरू करावे आणि 90 ते 120 दिवसापर्यंत तुम्ही हे देऊ शकता. तर याचा फायदा आपण बघितलेला आहे. दुधामध्ये फॅटची पर्सेंटेज वाढते, दुधाचे उत्पादन वाढते, शरीराला जास्त ऊर्जा मिळते. नंतर आहे बायपास प्रोटीन. तर बायपास प्रथिने त्याचा डोस बघूया. तर बायपास प्रथिनेचा गायीमध्ये डोस आहे 100 ते 200 ग्राम प्रतिदिवस आणि म्हशीमध्ये आहे 150 ते 250 ग्राम प्रतिदिवस. तर हे कधी द्यायचं आणि कोणाला द्यायचं? तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दूध द्यायच्या सुरुवातीच्या काळामध्ये द्यायचं आणि शरीर कमजोर असेल तर त्या जनावरांना पण हे बायपास प्रोटीन द्यायचं. तर याचा फायदा काय? दुधाचे उत्पादन वाढते, दुधातील एस-एन-एफ आणि प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि शरीराची वाढ चांगली होते. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे सर्व शेतकऱ्यांसाठी, बायपास फॅट किंवा बायपास प्रोटीन खाद्यात मिसळून द्यावे. खाद्यात मिसळून द्यायचं आणि हे प्रमाणापेक्षा जास्त द्यायचं नाही. नाहीतर त्याचा हानिकारक इफेक्ट पण होऊ शकतो. आणि हे संतुलित खाद्यासोबत देणे आवश्यक आहे. म्हणजे बॅलन्स्ड राशनसोबत बायपास प्रोटीन, बायपास फॅट देणं हे एकदम आवश्यक आहे. तर आज आपण काय-काय पाहिलं, तर बायपास न्यूट्रिएंट म्हणजे बायपास पोषक घटक म्हणजे काय? तर त्याची उदाहरणे पाहिली. बायपास प्रोटीन म्हणजे काय पाहिलं? बायपास फॅट म्हणजे काय पाहिलं? त्याची उदाहरणे पाहिली. बायपास न्यूट्रिएंट कधी द्यायचे? कोणत्या जनावरांमध्ये द्यायचे आणि त्याचा डोस पाहिला आणि अशा प्रकारे आपण बायपास पोषक घटकांची माहिती घेतली. धन्यवाद.